नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी समाधान कोरके तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बंधूंनो, अखेर कापूस सोयाबीन अनुदानाची पोर्टलवरती या ठिकाणी ऑनलाईन यादी प्रकाशित करण्यात आली। जर शेतकरी मित्रांनो या ऑनलाईन यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तरच तुम्हाला या ठिकाणी कापूस सोयाबीन अनुदान हे वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही पोर्टलवरची यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली आहे। ती अंतिम यादी असून या यादीमधील जेवढे शेतकरी आहे तेवढे या अनुदानासाठी पात्र असणार आहेत किंवा याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा करण्यात येणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही यादी तुम्हाला कशी बघायची हे मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही देखील घरबसल्या तुमचे नाव आहे की नाही हे या ठिकाणी चेक करू शकता। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवीन अपडेट तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी देत असतो। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बंधूंनो, तुमचा मोबाईल आडवा करून घ्या। शेतकरी बंधूंनो, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला गूगल ओपन करायचं आहे आणि गूगलमध्ये या ठिकाणी सर्च करायचं आहे scagri.mahaIT.gov.in असं तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे। तर मित्रांनो, असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जी पहिली वेबसाईट दिसत असेल महाडीबीटी SCAgri यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, महाडीबीटी SCAgriवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पोर्टल ओपन होईल। बंधूंनो, या पोर्टलवरती तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील। यामध्ये तुम्हाला तिसरा ऑप्शन आहे फार्मर सर्च, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, फार्मर सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर लॉग इन करण्यासाठी आधार नंबर या ठिकाणी शेतकऱ्याचा टाकायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्या। शेतकरी बंधूंनो, तुमचा आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला गेट OTP फॉर आधार व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP या ठिकाणी पाठवण्यात येतील। तर मित्रांनो, हा OTP तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये येऊन जाईल। हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। शेतकरी बंधूंनो, OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय OTP फॉर आधार यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर आधार व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज येईल, त्यावरती तुम्हाला ओके करायचं आहे। तर मित्रांनो, ओके केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पोर्टल ओपन होईल। यामध्ये तुम्हाला फार्मर लिस्ट पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं डिव्हिजन म्हणजे तुमचा विभाग या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या। शेतकरी बंधूंनो, जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका म्हणजे या ठिकाणी सब ब्लॉक या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। तालुका निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव या ठिकाणी शोधायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, हे गाव शोधून निवडून झाल्यानंतर तुम्हाला सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। शेतकरी बंधूंनो, सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या पूर्ण गावाची यादी या ठिकाणी डाउनलोड होईल किंवा दिसेल। तर मित्रांनो, या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नाव असणार आहेत ती अंतिम यादी आहे आणि ही यादी तुम्ही या ठिकाणी मोबाईलच्या सहाय्याने पाहू शकता। तर मित्रांनो, या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नाव आहे तीच शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान खात्यावरती येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमचं अनुदान या ठिकाणी खात्यावर येण्यासाठी या यादीत तुमचं नाव असणं आवश्यक आहे। त्यामुळे तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।